कसं वाटतंय? दुसरी दिवाळी. आणि देयर इज वन मोर न्यूज की तुम्हाला थोडंसं एका वेळी एकच माणसाने जायचं जायचं. एवढा नाही होत आता इथे बघ ना, तू एवढा नाही होत. आज सिरियल सारखे धारा आहेत. खूप हलका आहे अभिषेक. काही आहे ना तर बोल. तनिष्क बिना थँक्यू. अरे बंद झाला. हॅपी भाऊबीज. नमस्कार. नमस्कार. कसं वाटतंय? दुसरी दिवाळी. दुसरी दिवाळी. उठणं लावायला तयार. चलो सुरू करूया. हो. आली माझ्या घरी दीपाळी. म्हणजे अमृता याच्यापेक्षा मी तिथे लावणार होतो ते बरं होतं. मला ते युट्यूबचं बंद करायला सांगून स्वतः गातीयस. चला हो. मी होऊन जाऊ दे. मी म्हणजे ते टॉम अँड जेरीच्या ह्याच्यातले जे माणसं जशी दाखवतात तेवढी दिसते. ये ना खाली. हे जरा बाजूला ठेव ना. आता हे अक्षता ऐकू कुंकू लाव ना. शेवटी ना. नाही आधी लाव. पप्पी. तेल तेल लावणार का? नको लाव. लावतो तेल. थोडं लागेल. बाबू तुला एसीनी अजून जास्त सर्दी होईल. नाही ऑलरेडी झालेली आहे. कमी करतो. इकडे मी चढतो. तुला या वासाने अजून त्रास नाही ना मला? तेलाच्या गेला आतमध्ये ते बस झालं. हेच तर पाहिजे तुम्हाला. बाबू तुला जर काही आणि सर्दी होणार असेल तर तू राहू दे. ठीक आहे. परफ्यूमने वगैरे होतं, तेलाने नाही होत. बापरे काय कट्स आहेत. ओ माय गॉड. का म्हणजे डाऊन होतो. बरं ठीक आहे. काय करतोय? 70 किलोचं 70 नाही 80 पोळ्या जर का 80 पोळ्यांचं कणिक जर का बनवायला दिलं तर कसं बनवेल अमृता? याचं उत्तम उदाहरण आहे. हे तुझं रगड ना. हा एवढं मोठं आहेच होतं. काय करू? पाठीला लावते का थोडीसा? हो. नाही मानेला लाव फक्त. थोडंसं लाव मानेला. हो बाबू. लावला का व्यवस्थित? हो हो. ये इकडे मग आता. तू कधी लावणार आहे उठणं? तुझं झालं की लगेच. नक्की का? हो मी बाथरूम मध्ये लावणार आहे. मी पण येतो. बस चल. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. असा आमचा छोटासा नेटका सेटअप आहे. पूजेच्या वेळी फुलं बाहेर काढायची येतं फ्रीज मधून.
काय म्हणत होती? आपल्या दोघांचे पण आई बाबा वेगवेगळ्या शहरांमध्ये, तर थोडंसं उपरनीचे होऊ शकतं तयारीमध्ये, तर जरा समजून घ्या. म्हणजे काही उपर नाही ना काही नीचे नाही. आपल्यावर अशी लक्ष्मी माता प्रसन्न आहे. मला असं वाटतं आपल्या आई बाबांनी पण सुरुवात अशीच केली असेल ना. हो, असं थोडं थोडं जोडत जोडत आणि करत करतच ते असं असतं की ते व्हिडिओ नाही करत ना त्याचा. आपण व्हिडिओ करून टाकतो तर आपण क्रिटिसिझमला असं ओपन करतो, जे की ठीक आहे. असं काही नाही. आणि तर मीच किती सुंदर दिसतोय ते दाखवणार आहे का तू पण? काल लक्ष्मी निवास सुरू होतं, ते भयानक धूळ होती, तर मला सर्दी झाली आहे, त्यामुळे मी आज जरा डोकं पण हेवी आहे. सो मला सारखं नाही म्हणायचंय, ती सवय वाईट आहे. तर थोड्या जे मागे गुलाब लावलं ते दाखव ना जरा. कुठलं रे? ओ. आणि देयर इज वन मोर न्यूज की तुम्हाला थोडस तूच मला विचारत असशील तर ती न्यूज तर नक्की नाहीये. अगं हे मी जेवढं करतो तेवढं बस नाहीये का? तू अजून मला ट्रोल करतेस ते? ती न्यूज अजिबात नाहीये. प्रसादच्या अंगातली मस्ती आहे की तो असं तुम्हाला दिशाभूल करतोय. तुमची मस्ती कधी बाहेर येणार आहे ते विचारत. तर अशी सरदारलेली माझी बायको आणि मी. बरं, मला वाटतं आपण आज आता सॉरी आणि मी खोकणारा प्रसाद नवरा तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आणि आय लव्ह यू ऑल. वी लव्ह यू ऑल. आणि पटकन एक आमचे जे ड्रेस आहेत तर त्याचं क्रेडिट देऊया का? तुझा पण इतका छान कुर्ता आहे, माझ्या आवडीचा कुर्ता आहे आणि असा तो ग्लिटरी आहे, फुल दिवाळी फील येतात. सुविधाचा आहे. सुविधा ज्यांनी आमच्या लग्नाचे सगळे कॉस्ट्युम्स केले होते त्यांनी याही वर्षी मला दिवाळीसाठी ही एक छोटीशी भेट दिलेली आहे. आणि सो थँक्यू सुविधा. तुझी ही छान सुंदर साडी, लाईट वेट, अतिशय माझ्या आवडीच्या रंगाची आणि ट्रेंडी अशी ही जी साडी आहे. तर प्रियांका सावंत तिचं नाव आहे, जिचं पेज तुम्हाला इन्स्टावरती सुद्धा मिळेल. आणि आम्ही अर्थातच या दोन्ही पेजेसचं तुम्हाला आयडी जे आहेत तर ते स्क्रीनवरती दाखवूच, डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा असेल. सारी ज्वेलरी बाय पिंगा असं प्रियांका सावंतच्या पेजचं नाव आहे. आणि तिच्याचकडून आलेली साडी मी गणपतीमध्ये सुद्धा नेसले होते, ग्रीन कलरची पैठणी, आणि ही सुद्धा तिनेच दिलेली आहे. आणि माझं हे जे ब्लाऊज आहे विच इज त्याचे फोटोज येतील ऑब्व्हियसली, पण हे जे ब्लाऊज आहे तर हे माझी अगदी आवडीची स्टायलिस्ट आहे, सृजना बाय ऋतुजा नावाने. ऋतुजा केळकर म्हणून आहे ती स्टायलिस्ट. तर तिने हे ब्लाऊज माझ्यासाठी स्टिच केलं आणि ते असं ती जेव्हा पाठवते तेव्हा त्याचं घातलं की लगेच अगदी छान फिटिंगचं बसतं. सो गणपतीमध्ये सुद्धा जे ब्लाऊज मी घातलं होतं ग्रीन कलरचं पैठणीवरचं ते सुद्धा ऋतुजानेच डिझाईन केलं होतं, शिवलं होतं, आणि हे सुद्धा तिनेच केलं. तिचा सुद्धा आयडी तुम्हाला मी देणार आहे. कशासाठी? सगळं काही दिसतच. एका वेळी एकच माणसाने जायचं जायचं बाहेर एकदम ठेवलंय. वाव, मस्त झालंय. पासबुकच ठेवलंय का डायरेक्ट? किती दिवसांनी दर्शन झालंय. हो यार. काय झालं तुला? काय झालं डॅड? काय झालं डॅड? काय झालं? सुंदर केलंय. हे होतं ना, एवढा नाही होत आता. इथे बघ ना, तू एवढा नाही होत, पण खाली तो थोडा अस्वस्थ होतोच, म्हणजे जर घाबरत जरी नसला तरी. दिवाळीची साफसफाई स्टिल होती. हो. काय म्हणते? आय एम फाईन. ए, दीपिका रणवीरने त्यांच्या मुलीचा फोटो टाकला, पाहिला का? टाकला? हो, पुढे. तू कधी टाकणार आहेस? दीपिकाला घेते कडेवर. ते मगाशी काय म्हणत होती? बिग बॉसचं काय म्हणत होता? अभिषेक बायस दे रे. बिग का? बॉस मध्ये आम्ही गेलो तर एकमेकांना सपोर्ट करणं दूरच, आम्ही ते काय एकमेकांना नॉमिनेट करत असो. अच्छा, तुम्ही दोघं का?
मी आता अमृताला नॉमिनेट करतोय कारण ती सतत फोन मध्ये असते. तुझ्या हातात फोन आहे आता ठेवला खाली आळस. बिग बॉस मध्ये फोन घरी आल्यानंतर सतत फोन मध्येच त्या. ओके ती आता जस्ट फोन होता तुझ्या हातात मी आत्ता आहे पण हे आपण आधी शूट करणार होतो आणि मगाचपासून तुझं चालू आहे की कुठले फोटो टाकायचे फेवरेट कुठले काय फेवरेट करून घ्या. केवढं डिस्कस करत होते. हो पण सोशल मीडियावर तू आहेस आता. कोक सोशल मीडियावर तू आहेस आता. कोक आणि पेप्सीच्या मार्केटिंगच्या ऑफिस मध्ये सुद्धा एवढं डिस्कशन चालू आहे जेवढे करत होते. त्याच्यानंतरची आयडिया पण त्याचीच होती फोनवर राहण्याची की फोटो काढूया चौघांचा एकत्र. चला चला हे सगळं लोकांसाठी जनहितार्थ फोटोज जारी करणार आहोत. कारण कृतिका खूप दिवसांनी हातात सापडली आहे नाहीतर तिला मी AI करणार होतो. व्यवस्थित आहे लगेच पटकन कोपऱ्यात बोल. इकडे आमू लगेच इंस्टाग्राम. अरे नाही मला बघ ना व्हॉट्सअप ओपन केलं मला ओपन करायचं होतं हे तेच सवयीने माणूस कसा लगेच इंस्टाग्रामवर जातो. कोण आहे? Back to pavilion. आली माझ्या घरी ही दिवाळी आली घरी सॉरी त्याला ओळखलं पटकन म्हणजे तू शांत. सप्तरंगात ब्लॉग नसते तर गोबीच नसते. अभिषेक घाम का आलाय आज सिरियल सारखे धारा आहेत. झालं का? पाया पड. पुढे गेले पण डॅश पुढे त्याच्याही पडपड. अरे केवढं अगदी बापरे गिफ्ट द्यावंच लागेल. बापरे बाप काल ऑन द वे होतं आलं आज आलंय का? ओ खूप हलकं आहे अभिषेक. काही आहे ना तर बघ. मला शंकाच येते. अभिषेकने पॅकिंग वगैरे पण केलंय. काय आहे? एक जुनाट तुटका गॉगल आहे. एक तुटका गॉगल. म्हटलं ना काहीतरी झोल वाटत यार. खडम खुडूम होतंय. या वर्षी नीट वाग म्हणजे पुढच्या वर्षी गॉगल येईन जुना. प्रेमाने वाग मग नवीन गॉगल. क्या तुम्हें इस बारे में पता था? हाँ जी हमें पता था. इसीलिए तो शूट कर रहे हैं. आणि ये उस साजिश में तेच शामिल म्हणलं है. एवढा हा शूट करून देतोय ब्लॉग करून देतोय कसं पॉसिबल आहे. आणि असं वाटतं ऑडली हलका आहे. हे गिफ्ट आहे काय? चल चल आता दे खरं दे चल. अरे तू म्हणलं ना ऑन द वे वगैरे. हो मग ऑन द वे आहे. अभिषेक अरे काहीतरी ते लग्नातले गिफ्ट जपून ठेवलेलं रियूज. 2018 19. त्यानंतर काय मी गायब नव्हतो झालो. चालले होते लोक पेटत होते गिफ्ट मिळत होते. प्रेमाने गिफ्ट रॅप केलेलं आहे. ची उघडते कुत्र्यासारखी. कुत्रे इकडे बसलाय बिचारा. तो म्हणे मुझे क्यों तोडा. ब्रँड माहिती आहे काय हे रांगोळी आहे. इन्सर्ट मेमरीज हिअर. ओके बरोबर. वाव पर्पलच आहे. कानातले पर्पल गळ्यातलं हे हातातलं आणि ही अंगठी. अंगठी काय का हिरवी आहे पण नाही त्याचा असंच सेटच आहे? तसा आहे. हो. अच्छा बहुतेक ते सगळ्या प्रत्येक मोठ्यांमध्ये आता सगळ्या प्रकारचे
हो खरे. आणि याच्यात हो पण मस्त आहे, अंगठी पण छान आहे फार. दाखव ना एक एक घालून दाखव ना. नको रे. अरे, असं packed असं काय आहे. करतेस? हा, packed आहे असं. नाही कट्टू तो मागच्या वर्षीचा शॉट लाव. ओवळण्याचा पाडव्याचा. अरे हा भांडण झालं होतं तेव्हा. अरे देवा हो का. कोणाचं? अच्छा. आमचंच. तनिष्क बिना क्या जीना है. तनिष्क बिना असा पाडवा पण पाडवा. जसं तुला तरी माहिती नसेल. नीट बोल गाडवा. चला नशीब नाही तर म्हणलं फसतोय का काय. ओ ए शुक्र. अच्छा. आणि हा ठीक आहे. गिफ्ट ऑलरेडी घातलंय तिने. ऑलरेडी वेअर केलंय. पर्पल माझ्या आवडीची अंगठी दिली. पाया? हा पाया पडा. अभिषेकने पर्पल कानातले दिले. पाया नाही पडत. प्रसादने हा, पण. पर्पल अंगठी दिली. जाऊ. बरं हे शिकवलंय पडा देशमुख. की माझ्या पडली म्हणजे शिकवलंय खरं तिला. असा कुठला सण आहे का जेव्हा बायकांचे हे पाया पडणार आहेत? थँक्यू. अरे बंद झाला आपण. बस ना खरंच पाया पडते. चल. अरे खरं सांगते. ओ हो त्याला विश्वास नव्हता शेवटपर्यंत. त्याला वाटलं खाली जाऊन काहीतरी करणार. लावा फॅन लावा. हा हॅपी भाऊबीज ये. डोक्याला नाही मारायचं उगाच. आहे का तुला बेडी? डोकं असेल तर म्हणावं, डोक्याला नाही मारायचं. दिसले त्याचं अख्खं डोकं दिसलं. घाबरतोय. त्याचं अख्खं डोकं दिसलं. हे मी घेऊ शकतो. वा हे चांगला दिसतोय. बॅलन्स जरूरी आहे. त्याची दांडी तुटलेली नसती तर ऍक्च्युली घेऊन गेला. हा ऍक्च्युली बाबांना दिलेला. बाबांनी का नाही हा अर्बन मंगीचा तू मागवला. मी मागवला होता हा, तुझ्या. बाबांनी काहीतरी वापरला हा. तुटला पण